पीएम किसान योजनेबाबत शासनाचा मोठा निर्णय। पीएम किसान योजनेसंदर्भात एक अतिशय महत्त्वाचा व मोठा निर्णय केंद्र शासनाने घेतलेला आहे। पीएम किसान सन्मान निधी योजनेची मुदत संपलेली होती। आता ही योजना पुढे राबवली जाणार का? या योजनेला एक्सटेन्शन दिले जाणार का? हा प्रश्न निर्माण झालेला होता। काल पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये केंद्र शासनाच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून ही योजना पुढील 5 वर्षासाठी राबवण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे। म्हणजेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 2026-27 ते 2030-31 पर्यंत सुरू ठेवायला मंजुरी देण्यात आलेली आहे। या कालावधीत या योजनेसाठी एकूण 3.25 लाख कोटी रुपयांची आर्थिक तरतुदीला मंजुरी दिलेली आहे। पीएम किसान योजना फेब्रुवारी 2019 मध्ये सुरू करण्यात आली होती। या योजनेच्या अंतर्गत भूधारक पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत देण्यात येते। 3 समान हप्त्यामध्ये 2,000 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येतात। या निधीमध्ये वाढ करावी अशी मागणी करण्यात येत होती। त्याचबरोबर याच्या अंतर्गत इतर नवीन शेतकरी समाविष्ट करण्यात यावेत अशा प्रकारची मागणी होती। परंतु सध्या तरी कुठल्याही प्रकारची गाईडलाईन न बदलता ही योजना आहे तशीच पुढे राबवण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे। त्यामुळे ही योजना बंद होणार की पुढे राबवली जाणार हा प्रश्न आता मिटला आहे व शेतकऱ्यांना पुन्हा एकदा या योजनेच्या अंतर्गत पुढील 5 वर्षासाठी लाभ देण्यात येणार आहे। अशाच नवनवीन व महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।